तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया फॅमिली प्लॅनिंग विषयी माहिती घेऊया। ठीक आहे, तर फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय, त्याचे मेथड्स कोणकोणते आहेत, कोणकोणत्या प्रकारे आपण फॅमिली प्लॅन करू शकता, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, फॅमिली प्लॅनिंग करायची नेमकं गरज काय पडलेली आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। ठीक आहे, तर फर्स्ट बघू आपण इंट्रोडक्शन। मी रीड करतो, फॅमिली प्लॅनिंग इट इज द राईट ऑफ कपल्स। हे काय आहे, त्या कपल्सचं, त्या एलिजिबल कपल्सचं फॅमिली प्लॅनिंग करणं हे त्याचं राईट आहे। ठीक आहे, त्याचा तो हक्क आहे, तो डिसाइड फ्रीली डिसाइड करणं। त्याच्यावर कोणी लादू शकत नाही की तुम्ही एवढेच लेकर करायचे, तेवढेच लेकर करायचे, हे आपण त्याच्यावर लादू शकत नाही। त्यांचं ते राईट आहे, ते फ्रीली डिसाइड करू शकतात, रिस्पॉन्सिबली जबाबदारीपणे डिसाइड करू शकतात। काय डिसाइड करू शकतात, द नंबर ऑफ चिल्ड्रन्स दे वॉन्ट, त्यांना किती लेकरं पाहिजेत, म्हणजे त्यांना किती संतती हवी आहे, चिल्ड्रन्स दे वॉन्ट, अँड द स्पेसिंग बिटवीन देम। ठीक आहे, दोन लेकरांमधला नेमकं गॅप किती हवा आहे, या सगळ्या गोष्टी ते इलिजिबल कपल जे आहेत ते फ्रीली डिसाइड करू शकतात। हा त्यांचा राईट्स आहे। कधी प्रेग्नन्सी ठेवायच्या सगळ्या गोष्टी एलिजिबल कपल्स हे फ्रीली डिसाइड करू शकतात, रिस्पॉन्सिबली डिसाइड करू शकतात। हे म्हणजे काय, फॅमिली प्लॅनिंग। ठीक आहे, आता नेक्स्ट बघू आपण टाइप्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग। या सगळ्या मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन म्हणू शकता याला, किंवा फॅमिली प्लॅनिंग करण्याचे मेथड्स म्हणू शकतात। तर बघा, दोन टाईपचे मेथड्स असतात। एक असते टेम्पररी, थोड्या वेळासाठी प्रेग्नन्सी स्टॉप करणं, जेव्हा आपण टेम्पररी मेथड्स यूज करू शकतो, आणि परमनंटली स्टॉप करणं, ते असतात परमनंट मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन। तर टेम्पररी मध्ये बघा, एकूण 4 प्रकारचे फॅमिली प्लॅनिंग मेथड्स येतात किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स येतात। कोणकोणते, नॅचरली कसं प्रिव्हेंट करायचं त्या गोष्टी, म्हणजे नॅचरल, त्याच्यामध्ये क्वायटस इंटरप्टस, सेफ पिरियड, बेसल बॉडी टेम्परेचर, सर्वायकल म्युकस मेथड, परत एलएएम मेथड म्हणजेच लॅक्टेशन अमेनोरिया मेथड, आणि ॲब्स्टिनन्स। ठीक आहे, हे येतात नॅचरली। आपण या पद्धतीनं प्रेग्नन्सी अवॉइड करू शकतो टेम्पररीसाठी। ठीक आहे, नेक्स्ट बॅरियर मेथड आपण यूज करू शकतो, ज्यामध्ये फिजिकल बॅरियर, केमिकल बॅरियर, आणि फिजिकल आणि केमिकल हे दोन्ही बॅरियर आपण यूज करतो, याला म्हणतात कंबाईंड मेथड। नेक्स्ट आहे आयओडी, म्हणजेच इंट्रा युट्राइन डिव्हाइसेस, त्यामध्ये फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन बघूया आपण। आणि 4 नंबरचा आहे हार्मोनल मेथड्स, त्याच्यामध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, इंजेक्टेबल काय येतात, इम्प्लांट्स, वजायनल रिंग्स, स्किन पॅच, ह्या गोष्टी येतात हार्मोनल मध्ये। आणि परमनंट मध्ये आपल्याकडे येतात व्हॅसेक्टॉमी आणि ट्युबेक्टॉमी। तर मेल मध्ये व्हॅसेक्टॉमी करतात आणि फिमेल मध्ये ट्युबेक्टॉमी आपण करत असतो। तर ते नेमकं आता ह्या मेथड्स आहेत ते इन डिटेल आपण बघूया। ठीक आहे, पहिले मेथड्स होते टेम्पररी मधली नॅचरल मेथड। नॅचरल मध्ये फर्स्ट होती क्वायटस इंटरप्टस मेथड, त्याच्याबद्दल आपण बघूया। तर क्वायटस इंटरप्टस म्हणजेच विड्रॉल मेथड म्हणजे काय नेमकं, इट इज अ नॅचरल मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग। नॅचरल मेथड आहे फॅमिली प्लॅनिंगची, इन विच मेल पार्टनर विड्रॉज द पेनिस फ्रॉम द वजाइना बिफोर एजॅक्युलेशन टू प्रिव्हेंट स्पर्म फ्रॉम एंटरिंग द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट। याच्यामध्ये काय होतंय, जेव्हा इंटरकोर्स सुरू असतो त्यावेळेस मेल पार्टनर आपलं जे इजॅक्युलेटरी जे फ्लुइड आहे, सिमेन आहे, ते वजायनल ट्रॅक्ट मध्ये न टाकता तो विड्रॉ करतो आणि इजॅक्युलेशन वजायनल ट्रॅक्ट मध्ये न करता बाहेर करतो। यालाच म्हणतात विड्रॉल मेथड, म्हणजेच काय क्वायटस इंटरप्टस। याच्यामुळे काय होणार नाही, जे स्पर्म आहे ते वजायनल ट्रॅक्ट मध्ये जाणार नाही, आणि ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन प्रिव्हेंट होणार आहे, आणि त्याच्यामुळेच अल्टिमेटली प्रेग्नन्सी सुद्धा राहणं अवॉइड होणार आहे। हे झालं क्वायटस इंटरप्टस पहिली मेथड। नेक्स्ट बघूया सेफ पिरियड मेथड, यालाच म्हणतात कॅलेंडर मेथड, आणि त्यालाच म्हणतात रिदम मेथड। तर याच्यामध्ये नेमकं काय होतं बघूया,
In this method, women avoid sexual intercourse during her fertile days of the menstrual cycle. तुम्हाला माहित आहे नॉर्मली 28 डेजची मेन्स्ट्रुअल सायकल असते, ठीक आहे असते. तर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असते. हे तुम्हाला माहित आहे 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होते. आणि जेव्हा ओव्ह्युलेशन झालं, ओव्हम आलेला असेल, त्याच वेळेस जर स्पर्म आला तरच दोघांचं फर्टिलायझेशन होईल आणि तेव्हाच प्रेग्नन्सी राहील. तर आपण या सेफ पिरियड कॅलेंडर मेथडमध्ये काय करतो, त्या वुमनला इंटरकोर्स करण्यासाठी अवॉइड करायला सांगतो तिच्या फर्टाईल पिरियडमध्ये. तर बघा नॉर्मली स्पर्म जे असतो तो 3 to 5 डेज लाईव्ह असतो. बघा 3 to 5 डेज त्याचं लाईफ स्पॅन असतं फिमेल जनरेटर ट्रॅक मध्ये, ठीक आहे. आणि जे ओव्हम असतं त्याचं असं 24 आवर्स, ठीक आहे. म्हणजेच ओव्ह्युलेशनच्या 5 दिवस आधी आणि ओव्ह्युलेशनच्या 1 दिवस नंतर हे असं रिस्की पिरियड आपण त्याला किंवा फर्टाईल पिरियड म्हणू शकतो. तर ह्याच दिवशी किंवा ह्याच कॅलेंडरच्या दिवशी, कॅलेंडरच्या म्हणजे डेजच्या दिवशी इंटरकोर्स अवॉइड करायचा असतो प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी. तर बघा आता, तर कोणाची मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती इरेग्युलर असू शकते, त्यामुळंच 14व्या दिवसाच्या आधीचा आठवडा, एक आठवडा आणि ओव्ह्युलेशनच्या नंतरचा एक आठवडा हे आपण इंटरकोर्स या दिवशी प्रिव्हेंट करण्यासाठी सांगतो, जेणेकरून प्रेग्नन्सी अवॉइड होईल. हे झालं दुसरी मेथड. आता बघू तिसरी मेथड. नॅचरल मेथडमध्ये आपण दोन बघितल्या, तिसरी आहे बेसल बॉडी टेम्परेचर. आता ह्या पद्धतीने आपण कशा प्रकारे प्रेग्नन्सी अवॉइड करू शकता ह्या गोष्टी बघूया. हे तर इन दिस मेथड वुमन रेकॉर्ड हर बॉडी टेम्परेचर अर्ली मॉर्निंग बिफोर एनी ऍक्टिव्हिटी. वुमनला बेड होऊन उठल्याच्या नंतर कोणतेही काम करण्याच्या अगोदर तिचं बेसल बॉडी टेम्परेचर घ्यायला लावायचं. नंतर काय करायचं, स्लाइट इंक्रीज इन बॉडी टेम्परेचर 0.2 to 0.5 डिग्री सेल्सिअस इंडिकेट ओव्ह्युलेशन. आणि जेव्हा ओव्ह्युलेटरी पिरियड असतो त्यावेळेस आपलं प्रोजेस्टेरॉनचं लेवल वाढलेलं असतं. त्या प्रोजेस्टेरॉनमुळं 0.2 to 0.5 डिग्री सेल्सिअस बॉडी टेम्परेचर नॉर्मल दिवसापेक्षा वाढलेलं असतं. मग आपल्याला कळून जाते की हे ओव्ह्युलेटरी फेज आहे. पण त्या ओव्ह्युलेटरी फेजमध्ये इंटरकोर्स अवॉइड करायचा, त्याच्यामुळेच अल्टिमेटली प्रेग्नन्सी अवॉइड होईल. तर हे कळाली का, हे आहे नॅचरल मेथड प्रेग्नन्सी अवॉइड करण्याची, दॅट इज द बेसल बॉडी टेम्परेचर. नेक्स्ट बघू आपण सर्वायकल म्युकस मेथड. आता या मेथडद्वारे कशा पद्धतीनं प्रेग्नन्सी अवॉइड करता येते ते बघूया. तर इन दिस मेथड वुमन ऑब्झर्व द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ हर सर्वायकल म्युकस. सर्वायकल म्युकस जे राहतं त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या गोष्टी बघायच्या असतात. टू डिटरमाइन द फर्टाईल आणि इनफर्टाईल डेज. तर कोणता नेमका फर्टाईल डेज सुरू आहे का इनफर्टाईल डेज सुरू आहेत हे माहिती करून घेण्यासाठी आपण सर्वायकल म्युकसचं ऑब्झर्वेशन करतो. ठीक आहे. आता नेमकं कसं आपल्याला कळेल की फर्टाईल पिरियड आहे का इनफर्टाईल पिरियड आहे, तर हे बघा. तर ओव्ह्युलेशन होण्याच्या आधी काय दिसतं बघा, कसं दिसते नेमकं सर्वायकल म्युकस. बिफोर ओव्ह्युलेशन इट इज द क्लीन, क्लिअर, थिन, स्ट्रेची आणि स्लिपरी दिसते बघा. क्लीन, क्लिअर, स्ट्रेची, स्लिपरी आणि थिन असं दिसते बिफोर ओव्ह्युलेशन. ऍट ओव्ह्युलेशन कशा पद्धतीने दिसते ते क्लिअरेस्ट. इथं फक्त क्लिअर दिसते, परंतु ओव्ह्युलेशनच्या वेळेस क्लिअरेस्ट दिसते, मोस्ट स्ट्रेची दिसते आणि वॉटरी दिसते. हे असं काय दिसते वॉटरी वगैरे, कारण की स्पर्म आल्याच्या नंतर त्याला चांगलं स्विमिंग करता यावं, त्याचं चांगलं पालन पोषण करता यावं, त्याची लाईफ वाढावं यासाठी ते वॉटरी होते ओव्ह्युलेशनच्या वेळेस. ठीक आहे. आणि आफ्टर ओव्ह्युलेशनला काय होते, थिक होते. इथं जे थिन झालते की नाही इकडे थिक होते, स्टिकी होते, क्लाउडी आणि स्कॅन्ट आहे त्याचं प्रमाण कमी होते आणि थोडं क्लाउडी प्रमाणात होते. इथं जसं क्लिअर आहे, क्लिअरेस्ट आहे की नाही, तिकडे क्लाउडी होते, थोडं ढगाळ बनते म्युकस. तर अशा पद्धतीने आपण
माहिती करून घेऊ शकता की फर्टाईल पिरियड कोणता आहे, इनफर्टाईल पिरियड सुरू आहे का नाही, आणि त्यानुसार आपण इंटरकोर्स अवॉइड करू शकता आणि अल्टिमेटली प्रेग्नन्सी अवॉइड करू शकता. तर हे झाली मेथड सर्वायकल म्युकस मेथड. आता बघू नेक्स्ट मेथड. आता हे बघा नॅचरल मेथड मध्ये 5वी मेथड आपण बघूया. तिचं नाव आहे LAM लॅक्टेशन अमेनोरिया मेथड. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं बघूया. इन दिस मेथड इनफर्टिलिटी ऑकर्स when woman is exclusively breastfeeding her baby after childbirth. ह्याचं मिनिंग काय बघा. आफ्टर चाइल्ड बर्थ प्रेग्नन्सीच्या नंतर, ठीक आहे, पहिल्या प्रेग्नन्सीच्या नंतर जेव्हा लॅक्टेशन पिरियड सुरू असतो, ब्रेस्ट फीडिंग पिरियड सुरू असतो, त्यावेळेस अमेनोरिया म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही, तेव्हा ओव्ह्युलेशन होत नाही. पण त्यावेळेस जर आपण इंटरकोर्स केलेला असेल तर प्रेग्नन्सी राहत नाही, तेव्हा प्रेग्नन्सी अवॉइड करता येते. तर नेमकं लॅक्टेशनल पिरियड मध्ये ओव्ह्युलेशन का होत नाही ते पुढे बघूया. ब्रेस्टफीडिंग सप्रेस द रिलीज ऑफ गोनाडोट्रोफिन्स LH and FSH प्रिव्हेंटिंग ओव्ह्युलेशन. तर काय होतंय, लॅक्टेशन जे पिरियड आहे, ब्रेस्ट फीडिंग जे आहे, ठीक आहे, ते काय करते, गोनाडोट्रोफिन्स जे हार्मोन्स आहेत जे की ओव्ह्युलेशन होण्यासाठी, त्या फॉलिकलचं स्टिम्युलेशन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, त्या हार्मोन्सला निष्क्रिय करून टाकते. त्याच्यामुळे मग फॉलिकल स्टिम्युलेट सुद्धा होत नाही आणि ओव्ह्युलेशन सुद्धा होत नाही. त्याच प्रकारे मग प्रेग्नन्सी अवॉइड करता येते. हे झालं बघा लॅक्टेशन अमेनोरिया मेथड. नेक्स्ट 6वी आणि लास्ट आहे ही आता नॅचरल मधली. याचं मिनिंग काय, ॲब्स्टिनन्स. इट मीन्स नॉट हॅव्हिंग सेक्शुअल इंटरकोर्स इन ऑर्डर टू अवॉइड प्रेग्नन्सी. त्याच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्सच करणंच बंद करायचं, म्हणजेच काय ॲब्स्टिनन्स. याच्यामध्ये दोन त्याचे मेथड्स आहेत, टाइप्स आहेत. एक आहे कम्प्लिटली ॲब्स्टिनन्स म्हणजे पूर्णपणेच इंटरकोर्स करणं बंद करायचं, आणि सेकंड आहे पिरियोडिक ॲब्स्टिनन्स म्हणजे ज्या पिरियडमध्ये फर्टाईल पिरियड जो असतो, मी तुम्हाला आधी सांगितलं की आपल्या कॅलेंडर मेथडमध्ये फर्टाईल पिरियडमध्ये फक्त इंटरकोर्स करणं अवॉइड करायचं, बाकी नॉन फर्टाईल पिरियडमध्ये इंटरकोर्स करायचं, जेणेकरून प्रेग्नन्सी राहणार नाही. ठीक. तर हे मेथड्स आहेत बघा, ऑल नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता नेक्स्ट बघूया आपण. आता हे आहेत बघा बॅरियर मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन किंवा फॅमिली प्लॅनिंग मेथड्स. त्याच्यामधलं बॅरियर मेथड्स. ठीक आहे. बॅरियर मेथड्स म्हणजे काय, आता बॅरियर मेथड्स म्हणजे अवॉइड करायचं स्पर्म आणि ओव्हमचं फर्टिलायझेशन. ठीक आहे. तर आपण 3 मेथडमध्ये अवॉइड करू शकतो. एक तर फिजिकली, केमिकली आणि फिजिकल आणि केमिकल बोथ यूज करून इफेक्टिव्हनेस जास्त राहण्यासाठी त्याला म्हणतात कंबाईन्ड मेथड. ठीक आहे. पहिलं बघूया आपण फिजिकल बॅरियर. ठीक आहे. फिजिकल ब्लॉक बिटवीन स्पर्म अँड सर्विक्स. ठीक आहे. म्हणजे जेनरल ट्रॅक्ट मध्ये स्पर्म नाही गेला पाहिजे, त्यासाठी त्याला फिजिकली प्रिव्हेंट करणं म्हणजेच काय फिजिकल मेथड्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया. मेल कंडोम्स, फिमेल कंडोम्स, डायफ्रागम अँड सर्वायकल कॅप. हे 4 प्रकारचे डिव्हाइस, फिजिकली डिव्हाइस आपण यूज करू शकतो, जेणेकरून ते काय करतील, स्पर्मचं एंट्री जी आहे ती जेनेटल ट्रॅक्ट मध्ये होऊ देणार नाहीत, जेणेकरून स्पर्म आणि ओव्हम एका जागी येणार नाही, अल्टिमेटली फर्टिलायझेशन होणार नाही आणि तिथं प्रेग्नन्सी राहणार नाही. ठीक आहे. हे झालं फिजिकल बॅरियर. दुसरा आहे केमिकल बॅरियर. याच्यामध्ये काय करतो बघूया. त्याच्यामध्ये आपण केमिकल्सचा यूज करतो. त्याचं फंक्शन काय असते, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय असते त्या केमिकलची, टू किल और इमोबलाइज स्पर्म बिफोर इट रिचेस द एग. ते केमिकल्स काय करतात, स्पर्मला एक तर किल करून टाकतात, नाही तर त्याची इमोबलायझेशन, त्याची स्पीड कमी करतात, जेणेकरून त्याला जेनेटिक ट्रॅक्ट मध्ये जाऊन ॲम्प्युलर रिजनला जे काही फर्टिलायझेशन होतं
तिथपर्यंत ते जाण्यास कार्यक्षम होत नाही, मग त्याची पॉवर नष्ट होते, त्याचं इमोबिलायझेशन केलं जाते या क्रीम्समुळं किंवा या केमिकल्समुळं. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, स्पर्मिसायडल क्रीम्स, जेलीज, फोम्स, सपोजिटरीज, हे काही मेथड्स आहेत केमिकल मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन. लास्ट आहे कंबाईन, ज्या दोन्हीचाही यूज करून इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी त्याला म्हणतात कंबाईंड मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल डायफ्रागम, आपण सांगितलं की डायफ्रागम फिजिकलमध्ये यूज करतो आपण, आणि स्पर्मिसायडल क्रीम्स, या दोन्ही मेथडचा जेव्हा आपण यूज करतो की नाही, ते असते कंबाईंड मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. इफेक्टिव्हनेस इन्क्रीज होण्यासाठी हे आपण यूज करू शकतो. तर हे झालं ऑल अबाउट बॅरियर मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. आपण नॅचरल बघितलं, बॅरियर बघितलं, आता बघू आपण आयोडीज. आता थर्ड मेथड आहे बघा आयोडीज, इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. त्याच्यामध्ये आपण 3 जनरेशनमध्ये डिव्हायसेस यूज करतो, जसे इफेक्टिव्हनेसवर डिपेंड आहे किंवा मेडिकेशनचा यूज केलेला आहे का नाही याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर फर्स्ट जनरेशन इट इज अ नॉन मेडिकेटेड मेथड, त्याच्यामध्ये कोणत्याही आपण मेडिकेशनचा यूज करत नाही. इट इज अ प्रायमरी मेडअप ऑफ प्लास्टिक अँड लॅक्ड एनी ॲडेड हार्मोन्स और कॉपर. याच्यामध्ये हार्मोन्सचा यूज करत नाही आपण आणि कॉपर सुद्धा यूज करत नाही. हे प्लास्टिकचे डिव्हाइस असते. ठीक आहे. ॲज एक्झाम्पल येते लिपिज लूप डबल एस सेपरेट डिव्हाइस. याचे एक्झाम्पल आहे इथे लिपिज लूप डबल एस सेपरेट डिव्हाइस. या फोटोमध्ये बघा तुम्ही, असं डबल एस सेपरेट डिव्हाइस असते. ठीक आहे. हे असते बघा लिपिज लूप. ठीक आहे. नेक्स्ट बघू सेकंड जनरेशन. आता तर सेकंड जनरेशनमध्ये बघा कॉपर कंटेनिंग इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस येतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतो कॉपर T200, कॉपर T380A आणि मल्टीलोड 375. हे आपण 3 डिव्हाइसेस सेकंड जनरेशनमध्ये यूज करतात. तुम्हाला फोटो दाखवतो मी. तर बघा अशा पद्धतीचे असते कॉपर टी. ठीक आहे. याच्यामध्ये कॉपर रिलीज होते, त्याच्यामुळं स्पर्म किल होतात, त्याची इमोबिलिटी होते आणि अशामुळंच प्रेग्नन्सी अवॉइड केली जाऊ शकते. तर नेक्स्ट बघू आता आपण थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशनमध्ये बघा हे ॲडव्हान्स्ड टाईप ऑफ इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस मध्ये यूज करतो आपण. त्याच्यामध्ये LNG लिओनॉर्जेस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स रिलीज्ड. याच्यामध्ये जो डिव्हाइस आपण लावतो की नाही, ते हे 2 हार्मोन रिलीज करतात. त्याच्यामुळं स्पर्म्स मोटिलिटी होत नाही आणि प्रॉपरली इम्प्लांटेशन होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं प्रेग्नन्सी अवॉइड केली जाते. त्याचं एक्झाम्पल बघा मिरेना आणि प्रोजेस्टासर्ट, हे आपण यूज करतो त्याच्यामध्ये. तर हे बघा असं असते मिरेना. ठीक आहे. आता बघू प्रोजेस्टासर्ट, आणि हे बघू शकता तुम्ही प्रोजेस्टासर्ट. ठीक आहे. हे 2 हार्मोन रिलीज करतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं प्रेग्नन्सी अवॉइड केली जाऊ शकते. हे झाल्या बघा इंट्रायुटेराइन डिव्हाइसेसचे 3 जनरेशन्स. आता लास्ट बघू आपण टेम्पररी मधला हार्मोनल मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन. आता बघूया आपण हार्मोनल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. तर बघा हार्मोनलमध्ये आपण काही एक्झाम्पल्स येतात. त्याच्यामधले बघा पहिले आहे OCP, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. आपण टॅबलेट्स घेतो प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह टेकन ओरली टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. ओरली आपण हार्मोन्स घेतो, पिल्स घेतो. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे पिल्स येतात बघा. एक आहे कंबाईंड OCP आणि दुसरे आहे प्रोजेस्टिन ओनली पिल्स. ठीक आहे. आता बघू कंबाईंड मध्ये काय असते. कंबाईंड OCP मध्ये असते एस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टिन, दोन्ही पण हार्मोन्स आपल्या कंबाईंड OCP मध्ये असतात. आणि ह्याचं मेकॅनिझम काय आहे बघा दोघांचं. त्या सप्रेस ओव्ह्युलेशन करतात, ओव्ह्युलेशन होत नाहीत, सप्रेस करतात, जेणेकरून ओव्हम रिलीज होणार नाही आणि फर्टिलायझेशन होणार नाही. थिकन्स सर्वायकल म्युकस थिक करतात, जेणेकरून स्पर्मला स्विम करता येणार नाही आणि फर्टिलायझेशन होणार नाही आणि प्रेग्नन्सी अवॉइड करता येईल. अल्टर एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियमची जी लाइनिंग असते ती सायक्लिकली चेंज करते, जेणेकरून इम्प्लांटेशन होणार नाही, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी अवॉइड केली जाईल. तर हे मेकॅनिझम असते बघा आपल्या OCPचं. ठीक आहे.
याचे एक्झाम्पल्स आहेत बघा. पहिला आहे इथिनिल एस्ट्राडिओल आणि लिओनॉर्जेस्ट्रेल, हे आपल्या कंबाईंड ऑसिडचे एक्झाम्पल आहे. दुसरं बघू आपण प्रोजेस्टिन ओनली पिल्स. तर हे कंटेन्स ओनली प्रोजेस्टिन, याच्यामध्ये फक्त प्रोजेस्टिन कंटेंट असते आणि कंबाईंड मध्ये काय काय होतं, एस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टिन होतं. ठीक आहे. याचं पण मेकॅनिझम काय बघू. थिकन सर्वायकल म्युकस करते, हे पण अल्टर्स एंडोमेट्रियम लाइनिंग करते आणि समटाइम्स इनिबिट ओव्युलेशन, हे कम्प्लिटली इनिबिट करते आणि हे समटाइम्स इनिबिट ओव्युलेशन करते. आणि याचे एक्झाम्पल्स आहे बघा. नॉर एथिंड्रॉन याचं प्रोजेस्टिन ओनली पिल्सचं एक्झाम्पल आहे. हे झालं बघा ओसीपी. नेक्स्ट आहे इंजेक्टेबल. ओसीपी जसं आपण ओरली घेतलेलं आहे तर सेम, फक्त इंजेक्टेबल फॉर्म मध्ये, इंजेक्शनच्या फॉर्म मध्ये. हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेड व्हाया इंजेक्शन्स. ठीक आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे डंपा, डेपॉट, मेट्रॉक्झी, प्रोजेस्टेरॉन, ऍसिटेट, हे आपण इंजेक्टेबली इन्सर्ट करतो आणि ते जेणेकरून प्रेग्नन्सी अवॉइड केली जाऊ शकते. ठीक आहे. जर इंजेक्टेबलचं एक्झाम्पल नेक्स्ट आहे इम्प्लांट. आता बघू इम्प्लांट्स कसे असतात. आपल्या बॉडीमध्ये आपण काही गोष्टी इन्सर्ट करतो जेणेकरून ते हार्मोन्स रिलीज करतात आणि प्रेग्नन्सी अवॉइड केली जाते. ठीक आहे. इम्प्लांट कसे असतात बघा. ते स्मॉल फ्लेक्सिबल रॉड्स और कॅप्सूल्स इन्सर्टेड अंडर द स्किन ऑफ अप्पर आर्म. दे रिलीज प्रोजेस्टिन हार्मोन स्लोली टू प्रिव्हेंट प्रेग्नन्सी. आपल्या अप्पर आर्म मध्ये आपण हे इम्प्लांटेशन करत असतो आणि जे की प्रोजेस्टिन रिलीज करतात आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी अवॉइड केली जाते. त्याचं एक्झाम्पल आहे बघा नॉरप्लांट आणि लिओनॉर्जेस्ट्रेल, हे आपल्या इम्प्लांटचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आता वजायनल पॅच, वजायनल रिंग्स, स्किन पॅच, त्या गोष्टी आपण आता बघू. आता बघा वजायनल रिंग्स बघूया. These are the flexible hormone releasing rings inserted into the vagina. They release estrogen and progestin. Example is NuvaRing. हे आपण वजानामध्ये इन्सर्ट करतो रिंग्स आणि हे दोन हार्मोन्स रिलीज करतात. कोणते, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन्स. आणि याचे एक्झाम्पल काय, NuvaRing. ह्या पद्धतीने आपण प्रिव्हेंट करू शकतो प्रेग्नन्सी. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्किन पॅच. यामध्ये आपल्या स्किनवर पॅच लावतो जेणेकरून ती इंट्राडर्मली हार्मोन रिलीज करतात आणि अल्टिमेटली प्रेग्नन्सी अवॉइड करता येते. कॉन्ट्रासेप्टिव्ह स्किन पॅच, इट इज अ ट्रान्सडर्मल पॅच that release estrogen and progestin hormones through the skin to prevent pregnancy. Example is Xulin. It is a transdermal skin patch that releases hormones progestin and estrogen and progestin. ठीक आहे, to prevent the pregnancy. आणि एक्झाम्पल काय त्याचं, Xulin. तर हे झाले बघा सगळे टेम्पररी मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. आता राहिलेत आपले परमनंट वाले, तर ते बघूया आता. तर आता इथपर्यंत आपण बघितल्या टेम्पररी मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन. आता बघूया परमनंट मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. त्याच्यामध्ये दोन मेथड येतात, एक फिमेलसाठी आणि एक मेलसाठी. तर मेलसाठी जे असते ते असते व्हॅसेक्टॉमी आणि फिमेलमध्ये जे परफॉर्म करते त्याला म्हणतात ट्युबेक्टॉमी. तर व्हॅसेक्टॉमी तुम्हाला नावावरूनच करायचे मध्ये व्हास्ट डिफरन्स. मेल्स मधला आपण कट करतो, त्याला टाय करतो किंवा त्याचा रस्ता ब्लॉक करतो जेणेकरून स्पर्मची एंट्री आपल्या सिमेन मध्ये जाणार नाही आणि जेणेकरून प्रेग्नन्सी अवॉइड करता येईल. ठीक आहे. आणि ट्युबेक्टॉमी मध्ये आपण फॅलोपियन ट्यूबला कट करतो, त्याला टाय करतो किंवा त्याचा रस्ता ब्लॉक करतो जेणेकरून जे एग्ज आहेत ते युट्रस मध्ये जाणार नाही आणि जेणेकरून प्रेग्नन्सी अवॉइड केली जाईल. अशा पद्धतीने करतात ट्युबेक्टॉमी. ठीक आहे. तर आता त्याचे फोटो दाखवतो तुम्हाला मी. तर यामध्ये बघू शकता तुम्ही, हे आपले टेस्टिस आहे जिथं की स्पर्मचं फॉर्मेशन होते. याच्यामधून व्हास्ट डिफरन्सद्वारे हे जाते या युरेथ्रामध्ये आपल्या. ठीक आहे. तर मग व्हास्ट डिफरन्स इथं कट केलेला आहे बघा, जेणेकरून स्पर्मची एंट्री युरेथ्रामध्ये जाणार नाही, जेणेकरून सिमेनमध्ये स्पर्म राहणार नाहीत आणि अशा पद्धतीनं प्रेग्नन्सी अवॉइड केली जाईल. हे झालं व्हॅसेक्टॉमी. आता बघू ट्युबेक्टॉमी कशी. हे बघा ट्युबेक्टॉमी आहे आता. हे याच्यामध्ये बघा इथून
ओव्हरेजमधून आपले एग्स रिलीज होतात आणि फॅलोपियन ट्यूब मार्फत इथे ॲम्प्युलर रिजनला नॉर्मली फर्टिलायझेशन होत असतं. परंतु या फॅलोपियन ट्यूबलाच आपण काय करतो, कट करतो, त्याला टाय करतो, जेणेकरून एग्सची एंट्री जी आहे ती या युटरसमध्ये जाणार नाही आणि ते स्पर्मसोबत फर्टिलाइज होणार नाही आणि जेणेकरून प्रेग्नन्सी अवॉइड केली जाईल. हे झालं ट्यूबेक्टॉमी. ठीक आहे. तर हे सर्व झालं बघा फॅमिली प्लॅनिंग बद्दल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती पहिली वेळेस आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.